निश्चितच विशाल, तर आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये काय होतंय, नेमकी काय आकडेवारी आहे ती पाहूयात विशाल। 10 जागांवर भाजप आघाडीवर आहे। त्यानंतर आपण बघतोय शिंदेची शिवसेना ही 12 जागांवर आघाडीवर आहे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर दिसून येते। पुढचा हत्ती आहे शिवसेना उबाठा 6 जागांवर आघाडीवर आहे। एकेकाळी छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आपण बघतोय तिथे भाजप आघाडीवर आपल्याला दिसून येत आहे। तर आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरची ही आकडेवारी आहे। महानगरपालिकांमध्ये जे चित्र होतं जवळपास तसंच चित्र आपल्याला जिल्हा परिषदांमध्ये लढत आणि ही चुरशीची लढत जाणून घेत असताना पुन्हा एकदा न्यूज 18 मराठीच्या स्क्रीनवर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरचा काय निकाल, काय अपडेट आपण बघूयात। आंबेगाव तालुक्यात 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवरती आहे। दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघ आणि अर्थात त्यांचे पुतणे देखील थोड्या वेळपूर्वी आघाडीवरती असल्याचं कळत होतं। आंबेगाव तालुक्यामध्ये एका जागेवर शिवसेना उबाठा हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे ही आघाडी बिछाडी होत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती आघाडीवरती आहे, कारण अर्थात दिलीप वळसे पाटलांचा हा मतदारसंघ असल्या कारणाने त्यांना मांडणारा मोठा वर्ग आहे। स्थानिक स्वराज्य संस्था, तिथली साखर कारखाने असतील, दूध संघ असतील, याच्यावरती देखील दिलीप वळसे पाटलांचं वर्चस्व आहे। आपण आता थेट कृष्णा नदीवरून सांगलीचा आढावा घेतोय विशाल। सांगलीमध्ये भाजप आपल्याला 12 जागांवर आघाडीवर दिसून येत आहे, तर शिंदेची शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील 4, पण त्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आहे, 9 जागांवर आघाडीवर आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस देखील 6 जागांवर आघाडीवर आहे। अपक्ष उमेदवार कुठलाही अजून तिथे आघाडीवर दिसून येत नाहीये। ही आत्ताची सांगलीची आकडेवारी आपण आता पाहतोय। भाजप सांगलीमध्ये आघाडीवर दिसून येते आपल्याला। आणि पुन्हा एकदा न्यूज 18 मराठीच्या स्क्रीनवरती आपण ट्रॅक्टरच्या वतीने ट्रॅक्टरकडनं काय अपडेट समोर येताना दिसतंय ते आपण जाणून घेऊयात। आंबेगाव तालुक्यात 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवरती असल्याचं कळतंय। तर आंबेगाव तालुक्यामध्ये चालू झालं का? हो चला चालू मीच धरतो ते नको आपला विजय झालेला आहे एक मिनिट आपला विजय झालेला आहे काय भावना आहे? नाही, हा विजय खरं तर माझा नसून हा सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा विजय आहे। कारण की मी फक्त 7-8 दिवसच प्रचारामध्ये होतो आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतली होती। त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या शिवसेने पक्षाच्या, अगदी माझा पोलादपूर असेल, महाड असेल, माणगाव असेल, आपण पाहिला असेल तर प्रचंड मेहनत सर्व कार्यकर्ते, त्याबद्दल हा कार्यकर्त्यांचा विजय आणि माझ्या नागरिकांचा विजय। नगरपालिका निवडणुकीमध्ये एक राडा झाला होता, त्या प्रकरणी तुम्हाला दोषी आरोपी करण्यात आलं होतं, नंतर बरंच प्रकरण गाजलं होतं, तरी देखील तुम्ही विजय झालेला आहे काय? नाही, नगरपालिकेचा जो विषय होता, नगरपालिकेचा गुलाल लावला नव्हता आणि आमच्या नगराध्यक्षांनी पण ठरवलं होतं की जेव्हा विकास गोगावले निवडून येतील आणि सर्व शिवसेनेच्या सीटा येतील त्यावेळेलाच आम्ही गुलाल लावणार। म्हणून आज नगरपालिकेच्या नगराध्यक्षाचा पण गुलाल आणि शिवसेनेच्या 5 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले महाड तालुक्यातल्या आणि 10 पैकी 9 पंचायत समिती सदस्य रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्यात। म्हणून फक्त इथं एकच फॅक्टर चालतो, तो म्हणजे भरत शेठ गोगावले। विनेरे मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळेस असे एकदम छाती टोक सांगत होते ते आरोप म्हणजे विरोधक तुमचे, त्या संदर्भात त्या व्यक्तीबद्दल काय सांगा? नाही, चोरांविषयी मी काय बोलतो, आम्ही चोरांविषयी बोलत नाही। जनतेनं भरपूर असा विश्वास ठेवला आहे। पक्षाने जी माझ्यावरती विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली, त्या विश्वासाचं सार्थक जनतेनं मी केलेल्या कामाची पोचपावती देऊन केलेलं आहे। विजयाचं श्रेय कुणाला द्याल? ज्या पद्धतीने पाहिलं असेल तर तिकीट मिळण्यापासून संघर्ष आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना ह्या विजयाचं श्रेय देतो आणि पार्टीला साधारण सांगाल, एकीकडे लक्षवेधी निवडणूक पार पडले, कसं पार? जनतेनं भरपूर असा विश्वास ठेवला आहे। पक्षाने जी माझ्यावरती विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली, त्या विश्वासाचं सार्थक जनतेनं मी केलेल्या कामाची पोचपावती देऊन केलेलं आहे। विजयाचं श्रेय कुणाला द्याल? ज्या पद्धतीने पाहिलं असेल तर तिकीट मिळण्यापासून संघर्ष आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना ह्या विजयाचं श्रेय देतो आणि पार्टीला साधारण